एचएमपी व्हायरसची नागपुरात दोघांना लागण, आरोग्य खातं अलर्ट मोडवर. केंद्रीय आणि राज्य आरोग्य मंत्री आज बोलवली तातडीची बैठक. एचएमपीने भारतात हजेरी लावली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपुरात 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. यापूर्वी कर्नाटकात 2 तर गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तामिळनाडूत राज्यात 2 प्रकारे समोर आले आहेत. बुलढाण्यातील केस गळती मागे दूषित पाणी, टक्कल पडण्याचं नेमकं कारण काय? आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 6 गावात जवळपास 50 पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केस गळतीचा त्रास होऊ लागला. अगदी काही दिवसातच त्यांना टक्कल पडत असल्याने सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. एकाच वेळेस अनेकांनी हा त्रास होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान आज या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि केस गळतीच्या संभाव्य कारणाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली. उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे. पुण्यात देश-विदेशातील कंपन्या कार्यालये सुरू करीत आहेत. यामुळे पुण्यातील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेतील तेजी कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कार्यालयीन जागाचा व्यवहार उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने समोर आला आहे. कार्यालयीन जागाचा बाजारपेठ ही त्या शहरातील कंपन्यांचा विस्तार कसा होत आहे हे दर्शवणारी असते. गेल्या वर्षी पुण्यात कार्यालयीन जागांशी 80 लाख चौरस फुटांचा व्यवहार झाला. तर 99% भारतीय कामावर येणारच नाहीत. नामांकित कंपनीचे सीईओंचं विधान चर्चेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याचं आवाहन केल्यानंतर झालेल्या चर्चेत पार्श्वभूमीवर बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शांतनु देशपांडे यांनी भारतीयांच्या काम करण्याच्या पद्धतीवर भाष्य केले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2022 मध्ये राज्यपाल निर्देश 12 आमदारांची नियुक्तीची शिफारसी यादी मागे घेतली होती. या विरोधात जुलै 2023 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधान परिषदेच्या राज्यपाल निर्देश 12 आमदारांची नियुक्ती शिफारसीची यादी शिंदे सरकारने मागे घेतली होती. या विरोधात शिवसेना पक्षाचे कोल्हापूरचे नेते सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. परंतु ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांनी खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. लाईव्ह लॉन या संदर्भात वृत्त दिलं आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2022 मध्ये राज्यपाल निर्देश 12 आमदारांची नियुक्ती शिफारसीची यादी मागे घेतली होती. या विरोधात जुलै 2023 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणी 7 ऑक्टोबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने निर्णय रोखून ठेवला होता. परंतु ही याचिकाच आता फेटाळून लावण्यात आली आहे. आपल्या गोकुळनगरमध्ये प्रथमच बाबर एज्युकेशन ट्रस्ट संचलित आयान इंग्लिश मीडियम स्कूल घेऊन येत आहे. प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच डे केअर फॅसिलिटी उपलब्ध. आमच्या शाळेची वैशिष्ट्ये: लाईव्ह कॅमेरा ॲक्सेस, क्रिएटिव्ह एज्युकेशन, डिजिटल लर्निंग ॲप, युनिक ॲक्टिव्हिटीज, सर्टिफाईड टीचर्स.